खड्ड्यांपाठोपाठ गुंडगिरीनं चाकणचे उद्योजक त्रासलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी कंपनीमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली। या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। उद्योजक आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातोय असाही आरोप होतोय। तर एकीकडे खड्ड्यांचं ग्रहण लागलेलं असताना त्या संदर्भात संताप व्यक्त होत असतानाच आता गुंडगिरीनं सुद्धा चाकणचे उद्योजक त्रासलेले आहेत अशी माहिती समोर आली आहे। 2 दिवसांपूर्वी कंपनीतल्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती। ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा चित्रित झाली आहे आणि त्यामुळे उद्योजक आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातोय असाही आरोप होतोय। निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निलेश, एकीकडे हे उद्योजक आणि तिथले कर्मचारी खड्ड्यांमुळे त्रासलेले असतानाच आता गुंडगिरीमुळे सुद्धा ते त्रासलेले आहेत अशी माहिती समोर आली आहे। काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? खरं तर बघितलं तर चाकण MIDC मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव होता, मात्र आता या ठिकाणी गुंडगिरीचाही सुळसुळाट जो आहे ते मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी कथित माथाडी कामगार किंवा माथाडी संघटनेच्या नावाखाली कर्मचारी असतील किंवा मालक असतील त्यांना धमकवणे किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने भीती घालणे अशा प्रकारे ते सर्वात उघडकीस आहेत। आपण जो सीसीटीव्ही पाहतोय त्या सीसीटीव्ही मध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचं आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय। ही जी मारहाण आहे ती दादागिरी करण्यावरून झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। त्यामुळं चाकण MIDC मध्ये जे मूलभूत सुविधा आहेत किंवा कचरा रस्ता या समस्या असताना या ठिकाणी आता दादागिरी किंवा गुंडगिरी पण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे तिथले जे 20 कंपनी मालक जे आहेत ते स्थलांतरीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रामुख्याने आता दादागिरीचाही प्रकार आता या माध्यमातून समोर आल्याचं पाहायला मिळतं। विशेष करून स्थानिक लोकांकडून दादागिरी होत असल्याचा आरोप जो आहे तो काही कंपनी आणि कर्मचाऱ्यांनी केल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। मात्र ज्या सीसीटीव्ही मध्ये आपण पाहतोय मारहाण झालेली आहे या प्रकरणी अजूनही कुठल्या प्रकारची कंप्लेंट दाखल झालेली आहे। मात्र हा व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि कर्मचारी आणि कंपनी मालक यांच्यामध्ये आता एक भीतीचं वातावरण पसरायला पाहायला मिळतंय, कारण या परिसरामध्ये आता गुंडगिरी पण सुरू होत असल्याचा आता दुसरा अँगल जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी निलेश।